नमस्कार मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जे काही 6-7 दिवसाचं अधिवेशन होतं त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिलेले, म्हणजे या 6-7 दिवसाच्या अधिवेशनात एकमेव असा चेहरा आहे जे सुरेश अण्णा धस, जे की सातत्याने चर्चेत राहिला। खरं तर धसांनी विम्याच्या बाबतीत एक प्रकरण उकरून काढलेलं आहे। विमा, या विमा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये आमच्या परळीतल्या लोकांनी भरला असं धसांनाचं म्हणणं आहे। धसांना हा जो प्रकार आहे कोणता, विमा भरायचा, तुम्ही आज उघडकीस आणलाय। याच्या आधी 10 वर्षापूर्वी ज्या हाताने सातबारा दिल्या जायच्या त्यावेळेस सुद्धा एका व्यक्तीने 1 कोटी रुपये विमा आमच्या तालुक्यात उचललेला आहे। माझ्या गावातल्या लोकांनी सुद्धा उचललेला आहे। तुम्ही हे जे प्रकरण विम्याचं काढलंय हे प्रकरण आमच्यासाठी नवीन नाहीये, आणि विम्याचं जेवढं प्रकरण आहे त्याच्यासारखे असे वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे प्रकरण आहेत। आता पवनचक्कीला 2 कोटी, पवनचक्की कुठली तरी ती काय मस्साजोगची 2 कोटी, हे असले प्रकरण आम्हाला खूप छोटे प्रकरण आहेत। म्हणजे विम्याचं असेल, आता हे जे विमा आहे ना, विमा धसांना आज सांगलेत एवढे हेक्टर तेवढे हेक्टर, एवढे 1000 कोटी तेवढे 1000 कोटी। अहो, 1 कोटीतला विषय आमच्यासाठी चिल्लर आहे। ही गोष्ट 10 वर्षाखाली एका शेतकऱ्यानं 1 कोटी रुपये उचललेले आहेत। त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल आहेत, काही दिवस ते अटक सुद्धा होते। असं काही एवढं मोठं प्रकरण धसांनांनी काढलेलं नाही। आणि धसांनाला खरंच प्रकरण जर अजून काही पाहिजे असतील तर परळी तालुक्याचा अभ्यास करायचा। धसांना रेती काय करतो आम्ही, कुठेतरी उपयोगाला आणतो, हे असले प्रकरण आहेत का? हे गल्लीत गोटे खेळणारे पोरं सुद्धा असले प्रकरण करतात आमच्या इकडे काय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे विम्याचा विषय आहे का, साधे शेतकरी म्हणजे सातबारावर समजा 1 हेक्टरचं डायरेक्ट 12 हेक्टर किंवा 120 हेक्टर असे लिहू आणि एक बँकेत नाही, कमीत कमी 25 बँकेत विमा भरलेला आहे। म्हणजे 1 हेक्टर क्षेत्र असलं की त्याला डायरेक्टच 12 हेक्टर करायचं, गुणिले 25 बँका, असं करू विमा उचललेला आहे, विमा खर्चलेला आहे, गडगंज प्रॉपर्टी कमविलेली। असं काही नाही। तुम्ही जे प्रकरण काढलंय, तुम्ही जे ढोल पेटवायला मोदी साहेबाला म्हणाला न खाणे दूंगा ना खाऊंगा, तुम्ही मोदी साहेबाकडे जा, अमित शहांना भेटा, काही फरक पडणार नाही। कारण कसं असतंय, ह्या ज्या गोष्टी तुम्हाला नवीन असतील, आम्हाला नवीन नाहीत। खरं सांगायचं म्हणजे आम्ही अशा गोष्टी केलेल्या आहेत आणि पचवलेल्या आहेत। अहो, काही रस्त्याची बिल, रस्ता जो असतो गावगाड्यातला रस्ता, कागदावरच मंजूर झालेले आहेत आणि कागदावरच उचलून आम्ही, त्याच्यामुळं तुम्ही जे डोकं लावायला ते सर्व डोकं तुमचं जिथं बंद पडतंय तिथून पुढे आमचं डोकं चालू होतंय। त्याच्यामुळे जास्त डोकं लावून उपयोग नाही असं मला वाटतंय। कारण तुमच्या सोबत जे तुम्ही नाव घ्यायला की देवेंद्र फडणवीस फक्त वरतून मीडिया समोर किंवा सभागृहामध्ये त्यांचा जो बोलण्याचा चेहरा आहे तो जनतेमध्ये नकारात्मक संदेश जाऊ नये असा असतो, परंतु पडद्याच्या बॅक साईडला, पडद्याच्या पाठीमागे त्यांचा काय चेहरा आहे हे तुम्हाला ह्या प्रकारात, आता विम्याचं प्रकरण तुम्ही काढलंयच किंवा तुम्ही संतोष देशमुखांचं प्रकरण लावून धरलेच,
या प्रकरणाचा विषय 6 महिन्यानं तुम्ही आम्हाला सांगा. जसं अण्णा तुम्ही जे करायला तुम्ही जे केलंय ह्याच्यात 4 गोष्टी तुमचं नुकसान होणार आहे. आमचं काहीही फरक पडत नाही, आम्हाला यानं काहीही होत नाही. जे मी सांगतोय हे वास्तव आहे. मग रीती असेल किंवा रस्ते असतील किंवा असले जे हे जे पवनचक्कीसारखे विषय असतील, हे आमच्या थर्मलमध्ये गलीत गोट्या खेळणारे पोरं आहेत का, हे थर्मलमध्ये जवळजवळ असले इटी दांडू खेळण्यासारखे खेळ खेळत होते. हे जे विम्याचे आहेत ना, हे शेतात दारे धरणारे लोक विमा 1-1 कोटी विमा उचलत होते आणि उचललेला आहे. तुम्हाला वास्तविकता पाहिजे असेल तर परळी तालुक्यात आहे वेगवेगळ्या योजना, काय कशा उचलायच्या, काय कसं करायचं हे आम्हाला समज माहिती. आम्ही त्याच्यात PhD केलेली. त्याच्यामुळे तुम्ही जे काही न बघितलेल्या गोष्टी बघितल्यामुळे तुम्हाला ते अतिशयोक्ती वाटायला लागले आणि तुमच्याकडे ते कमी अधिक प्रमाणात नसल बी, पण आमच्याकडे ते सर्रास गोष्टी येतात. त्याच्यामुळेच उगन परळी पॅटर्न. तुम्ही आता परळी पॅटर्न म्हणायला, परंतु हा परळी पॅटर्न म्हणजे जोक नाही. अण्णा तुमचं जिथं डोकं चालायचं बंद होईल तिथं आमचं डोकं चालतंय. खरंच तुम्ही आता ह्या गोष्टी हातात घेतल्यात, खरंच तुम्हाला वाटत असेल देवेंद्र फडणवीसचा विचार करेल, परंतु आज सांगतो देवेंद्र फडणवीस या गोष्टीवर काहीच करू शकणार नाहीत. लिहून घ्या. देवेंद्र फक्त सभागृहात उत्तर देणार, सभागृहात मम म्हणणार, सभागृहात डोळ्याला पाणी लावा म्हणणार, जनतेला कुठलंही दुखविणार नाही, नाराज करणार नाही आणि ज्यांना साथ द्यायची, ज्यांना जे काही करायचंय त्या गोष्टीला पडद्याच्या बॅकसाईडला जे काही व्हायचंय तेच होणार आहे. एवढंच या गोष्टी सांगतो. आज दादा असतील, विजयसिंह पंडित असतील, संदीप भैया असतील किंवा बजरंग बाप्पा असतील, हे जे लोक प्रत्यक्षरित्या संतोष देशमुखाच्या कुटुंबाविषयी जसं तळमळीनं बोलत आहेत, ते कुठेतरी जातीचा विषय म्हणून बोलत नाहीत की एखाद्या गोष्टीवर अन्याय झालाय, एखाद्या व्यक्तीवर अन्याय झालाय म्हणून बोलतायत. परंतु या गोष्टीला सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं जे स्टेटमेंट आहे, 6 महिन्यानं त्या स्टेटमेंटमध्ये काय होतं हे दसांना तुम्ही सांगा. त्याच्यामुळं राजकारणातल्या लोकांवर आमचा अजिबात विश्वास नाही. शेवटी राजकारणी लोक हे राजकारणी असतात आणि राजकारणातल्या लोकांना ह्या ज्या गोष्टी येतात, हे जे सर्व जे बोर्ड लिहिलेल्या गोष्टी येतात, ह्या त्यांच्यासाठी सहज आणि सोपे येतात. आणि जी प्रशासकीय यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा आहे, हे राजकारणी लोकांच्या हातातलं भावलंय. हे पहिलं बी होतं, आज बी होतं आणि भविष्यात बी राहणार आहे. कारण यांना नियमानं काम करायचं नाही. यांना सुद्धा या सर्व गोष्टी जर घडल्या, हे जे बोर्डावर लिहिलेल्या सर्व गोष्टी घडल्या, तर या प्रशासकीय यंत्रणेला मग कुठं 1%, कुठं 2%, कुठं 3%, कुठं 5%, त्यांना सुद्धा कुठंतरी अपेक्षा आहे आणि त्याच्यातून ह्या सर्व गोष्टी घडायल्यात. बाकी काही नाही. प्रत्येक जण स्वतःच्या सोयीप्रमाणे राजकारण आणि प्रत्येक जण स्वतःच्या सोयीप्रमाणे प्रशासकीय अधिकारी वागावेत, याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. मी भ्रष्टाचार उघडकीस केला, मी ह्या प्रकरणाला लावून धरलं, आमकं केलं, परंतु ज्या माणसाच्या विश्वासावर ते एवढं करायला लागले, देवेंद्र फडणवीस हा आज त्यांना राजकारणात असला तरी समज नसेल, परंतु देवेंद्र फडणवीस जेवढा गोल घोळून राजकारण करतो, ज्या गोष्टी सत्यता आहे ते समोर आणलं तरी त्याच्यावर प्रत्यक्ष कार्यवाही म्हणा किंवा प्रत्यक्ष अंमलबजावणी म्हणा झाली तर त्या गोष्टीला तथ्य असतं. फक्त उघडकीस आणायला काय लागतं, कारण आमच्या सारख्याला अशा 100 गोष्टी माहिती का, परंतु बोलून काहीच उपयोग होत नाही. त्याच्यामुळे बोलायचं काय, कारण याच्या आधी सुद्धा आता साधा एक कार्यकर्ता गणेश देवकते याच्या गावचा रस्ता कागदावरच मंजूर झालाय,
आणि कागदावरच बिल निघाले. कोण काय करू शकेल ते उपोषणाला बसला होता. त्याच्यामुळं धसांना जे गणित देवकतेच्या बाबतीत झालंय ते सुद्धा भविष्यात तुमच्या बाबतीत होऊ शकतं. या गोष्टी नाकारता येत नाहीत. त्याच्यामुळं जेवढं काही तुम्ही आज करायला लागलो ते तुम्ही एका दृष्टीने चांगलं करायला लागलो, परंतु याच्यातून देवेंद्र फडणवीस काहीच करणार नाही. कारण देवेंद्र फडणवीसच्या पुढं ना दादा ना एकनाथ शिंदे कुणीच बोलणार नाही. आज केंद्रात सत्ता आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, ह्या ज्या गोष्टी त्या परळी पॅटर्ननं उकवून पेलेल्या आहेत, ह्याच्यावर परळी पॅटर्नचा काहीच फरक पडणार नाही. ज्या दिवशी सत्यता प्रत्यक्षात अंमलात येईल, मग ते संतोष देशमुखाच्या प्रकरणाबाबतीत असो किंवा ह्या 2 कोटीच्या प्रकरणाबाबतीत असो, रस्त्याच्या बिलाबाबतीत असो, रेतीच्या बाबतीत असो, किंवा अजून जे काही काल धसांना बोलत म्हणले भूमाफिया किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी असो, त्या प्रत्यक्षात जर त्याच्यावर वचक बसली तर त्या गोष्टीला तथ्य नाही तर काही अर्थ नाही. फक्त बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी, याच्या व्यतिरिक्त काही नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.